मुंबईतल्या अंधेरी पश्चिम इथल्या आरटीओ कार्यालयासमोर एक रिक्षा पेटवण्यात आली आहे। गुरुवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली। या जाळपोळी मागे मनसे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातंय। नवीन रिक्षांना परवाना वाटपात परप्रांतीयांचं हित जपलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात केला होता। त्यामुळे नव्या परवान्यासह रस्त्यावर येणाऱ्या नवीन रिक्षा जाळून टाकण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले होते। याच आदेशाची अंमलबजावणी ही सुरू झाल्याचं अंधेरीतल्या घटनेतून समोर येतंय। या प्रकरणाचा आंबोली पोलिसांनी तपास केलाय। त्यातच मनसे आरटीओ कार्यालयावर धडक देणार असल्याने वातावरण तंग बनले आहे। पक्षाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा परवाना वाटप प्रकरणात अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर जाळपोळीच्या प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। अंधेरी पश्चिम आरटीओ कार्यालयावर ज्यांची रिक्षा जाळण्यात आली त्याचे चालक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आप पहले अपना नाम बताएंगे। अलाउद्दीन मोहम्मद बटगिरी। ये आपकी जो रिक्शा जलाई है ये आपकी खुद की है या आप भाड़े से चलाते हो? शिप पे चलाता हूँ सर। ये किसकी रिक्शा है? मेरे धनी की है, मेरे को तो भर के देना है ना सर। वो कौन देगा मेरे को भर के, आप बताइए। ये परमिट कब निकाला है इसका? परमिट साहब उसको मालूम, जिसकी रिक्शा है उसको मालूम। ये नई रिक्शा थी? ये अभी 3 साल की है रिक्शा। मतलब जो कार्यकर्ता या जो लोग आए वो कौन थे और जब उन्होंने रिक्शा जलाई तब पूरी घटना कैसे हुई? वो देखे नहीं सर, हमने अपने आँख से देखे नहीं। मैं बैठा था अंदर, बस आके देखता तो रिक्शा जली ली। नहीं, जो लोग आए जिन्होंने ये काम किया है आपकी रिक्शा जलाई है वो कौन लोग थे, कितने लोग थे और कुछ घोषणाएं या किसी पार्टी से जुड़े हुए थे? नहीं सर, मालूम नहीं, कुछ अपने को मालूम नहीं। जो देखे नहीं तो क्यों बताएंगे हम। और मतलब आप रिक्शा के अंदर बैठे हुए थे, कहाँ से लोग आए कुछ पता है आपको? नहीं 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 सर, मालूम नहीं। मैं अंदर बैठा था। और फिर जब जलाई गई उसके बाद आप बाहर ही थे या आप यहाँ से चले गए? रिक्शे में से बाहर अंदर बैठा था, आरटीओ के अंदर बैठा था मैं। अच्छा, आप आरटीओ के अंदर थे? कंपाउंड के अंदर था मैं। अच्छा, मतलब रिक्शा के अंदर नहीं? रिक्शा छोड़ के रिक्शा में नहीं था, कंपाउंड के अंदर था मैं। और इस रिक्शा के मालिक कौन है? मालिक है उधर रहते कपासवाड़ी में। क्या नाम क्या है? प्रेम। प्रेम है। और आप कितने साल से रिक्शा चला रहे हो और मुंबई से ही हो? 1.5 साल से चलाता हूँ रिक्शा उनकी। मुंबई से हो? मैं महाराष्ट्र से हूँ, सोलापुर से। जी, आपण बघू शकाल की रिक्षा चालकाने ही माहिती दिली आहे घटनास्थळी नेमकं काय झालं। आणि ह्या रिक्षाच्या मागे आपण मनसेचा झेंडाही बघू शकतो। हा झेंडा आहे। एकूणच अद्यापपर्यंत कोणी या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही आहे, पण हा झेंडाच सगळी गोष्ट आपल्याला स्पष्ट करून जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात केलेल्या भाषणाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुंबईच्या रस्त्यांवर उमटू लागलेले आहेत। अंधेरी पश्चिम 4 बंगला येथील आरटीओचं कार्यालय आहे आणि या आरटीओ कार्यालयाच्या बाहेर एक रिक्षा जाळून टाकण्यात आली आहे। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की नव्या परवान्यांसह नव्या रिक्षा ज्या रस्त्यावर दिसतील त्यांना जाळून टाका आणि त्याची कृती आता मनसे कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे की काय शंका किंवा असा संशय उपस्थित केला जातोय। सध्या आपण घटनास्थळी आहोत। काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे। काही कार्यकर्ते आलेले आहेत कारण त्यांनी मनसेचा झेंडा या रिक्षावर लावला होता आणि ही जाळपोळीची घटना 4 बंगला परिसरात घडलेली आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी ही घटना घडलेली है। अब्दुल गनी यांचं असं नाव आहे। आप बताएंगे कि क्या हुआ था? आप इस रोड से जा रहे थे तब आपने क्या देखा? जी हाँ, मैं जब यहाँ से टर्न मारा, यहाँ पे मैं मेरे कलीग को छोड़ने के लिए आ रहा था तो देखा कि रास्ते में ये रिक्शा बड़ी, यहाँ पे अंधेरा था काफ़ी और रिक्शा भर भर जल रही थी। तो मैंने उतर के पहले गाड़ी आगे साइड में रुका के पहले 1010 पे फायर ब्रिगेड को फ़ोन करके बुलाने का काम किया और वहाँ से 2-3 लोग आए और पानी हम लोग ने मार के बुझाया। और फिर बाद में देखा तो बाजू में कुछ फ्लैग्स वगैरह थे, बाकी वो और यहाँ कोई था नहीं। कौन से पार्टी के फ्लैग थे और कितने लोग थे? मैंने तो अभी यहाँ पे एक ही फ्लैग देखा है, मनसे का फ्लैग देखा है। सर, आपण सांगू शकाल की नेमकी काय घटना आणि कधी घडलेली आहे? आपल्यापर्यंत कधी माहिती मिळाली? पेट्रोलिंग करत होतो आम्ही। पेट्रोलिंग करत असताना ते आग चालू स्थितीत आम्हाला आढळून आल्यानंतर आम्ही मग पुढील कारवाई केलेली आहे, कळवलेलं आहे। रिक्षा ड्रायव्हर कुठे आहे? तुमच्याकडे आहे? पोलीस स्टेशनला त्याचा काही पंचनामा जाब नोंदवून घेतला तर? नाही, आता ड्युटी ऑफिसर घटनास्थळी येत आहे, तिथे आल्यानंतर पंचनामा केला जाईल। मनसेने शुक्रवारी आरटीओ अंधेरी येथील आरटीओ कार्यालयावर मोर्चाची हाक दिलेली आहे। शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे। त्याआधीच
या कार्यालयाबाहेर एक रिक्षा जाळण्याची घटना घडलेली आहे, त्यामुळे निश्चितच वातावरण तणावपूर्ण बनलेलं आहे. मुंबई पोलीस दल ही संपूर्ण परिस्थिती कशी हाताळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.